अच्छा, तर ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तर काल मॉर्निंगच्या विद्यार्थी जे होते त्यांना आपण लॉज ऑफ इंडायसिस चालू केलं होतं आणि इव्हिनिंगचे जे विद्यार्थी होते त्यांचं काय चालू होतं? डेसिमल, बरोबर आहे ना? तर इकडे लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस शिकवतो. लॉज ऑफ इंडायसिस म्हणजे घातांकाचे नियम. लॉज ऑफ इंडायसिस म्हणजे काय? घातांकाचे नियम. आता सकाळी वाल्यांना का ते शिकवलं आणि यांना का लगे डायरेक्ट लॉज? कारण का तो बेस असतो, तो बेसिक. काल फक्त बेसिक शिकवलं, तुम्हाला लॉज एक पण नाही शिकवला, बरोबर आहे ना? काल एक पण लॉ नाही लिहून दिला, फक्त कसं येतं ते शिकवलं. आलं लक्षात? कसं येतं ते शिकवलं. आता पुढे पुन्हा लक्षात या, लॉज ऑफ इंडायसिस. इकडे लक्ष द्या. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला काल शिकवलं 2⁵. 2⁵ म्हणजे काय ग? कोण सांगते इथं बसलेले? 2⁵ म्हणजे काय? काय? 2 × 2 × 2 × 2 2 × 2 × 2 × हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. काल शिकवलं. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32. बरोबर आहे? कळालं? आता परंतु असं एक्झाम्पल असलं 2⁻⁻5 म्हणजे काय रे? याचं काय आन्सर येईल? कोण सांगतं? -32. -32. हा, बोल बोल ना, बोल. -27. बर, अजून? झिरो नाही. बघा, त्याच्यासाठी जर तुम्हाला असं शिकायचं असेल तर तुम्हाला लॉज लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यासाठी एक लॉ आहे, तो असा a⁻m. काय? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. म्हणजेच काय? तर 1/2⁵ म्हणजेच 1/2⁵ म्हणजेच काय? 32. हे त्याचं ऍक्च्युअल आन्सर आहे, 1/32. हे लॉज आहेत. हे लॉज तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. हे मी कसे आहेत काय आहेत लर्न करून देतो. फक्त एक आता एक 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 दोन 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 एक्झाम्पल घेतो, ठीक आहे ना? सांगा आता याचं काय उत्तर येईल? 3⁻³ किंवा 3 किंवा 3³ 3⁻⁻. बरोबर, 1/, कारण काय 3³ म्हणजे काय? 3 × 3 × 3. काल शिकवलं 3 3 9 9 3 27. बरोबर आहे? 1/27 म्हणजे लॉ लक्षात आला. लॉ कसा बनायचा? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. आलं लक्षात? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. हा लॉज आहे. हा लॉ तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे. समजलं? आता समजा याच्यामध्ये काय उत्तर येईल रे? काय उत्तर येईल? काय आन्सर येईल? सांगा पटकन. बहुतेक जणांच्या डोक्यामध्ये एकच आलं की काय? 2³ आहे म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 2. बरोबर आहे ना? 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32. बरोबर आहे? पण याच्यामध्ये एक लॉज आहे. काय? a⁻m × a⁻n. हे बघा, a सेम आहे, 2 2 चे. m आणि m डिफरंट आहे, इज इक्वल टू a⁻m + n. म्हणजेच काय? a काय मग? 2. 3 + 2 m + n म्हणजे 3 + 2 म्हणजे 2⁵. 2⁵ काय येतं? आत्ताच बघितलं आपण. 2⁵ काय येतं?
एकदम सोपा फॉर्म्युला लक्षात राहिला. कळालं? लॉज ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. मला एक गोष्ट सांगा. गुड, व्हेरी गुड. पण आता हे छोटं झालं, अशी एखादी एक्सपांडेड व्हॅल्यू मोठी घेतली आपण, कसं करशील? याच्यापेक्षा 5 टाइम्स लक्षात राहील ना, आहे की नाही? लॉज ऑफ इंडायसिस. हा, आता कुठे एक्झाम्पल घेतलं होतं आपण? 4 क्यूब हे घेतलं होतं, बरोबर आहे. कालच्या शिकवल्यानुसार मला एक गोष्ट सांगा, कोणाची ताकद जास्त आहे किंवा कोण मोठा आहे? नीट लक्ष, कन्फ्यूज नका हो. 5 का 4? 5 आहे का आणि 4 आहे का? तर याच्यामध्ये 4 मोठा आहे, म्हणजे इकडचं मोठं आहे का? तर इकडे 5 चा स्क्वेअर 5 इंटू 5 25, 4 इंटू 4 इंटू 4 4 4 16 16 4 म्हणजे हा दिसायला जरी लहान असला पण त्याची पॉवरवर, मी काल सांगितलं ना, भांडण झाली तर त्याच्या मागे बॅकग्राऊंड बॅकिंग कशी त्याला डिपेंड आहे. त्याच्या मागे बॅकग्राऊंड कसं आहे त्याला पॉवर म्हणतात. तसंच हे पण आकड्याच्या मागे पॉवर कोणाची जास्त आहे त्याला डिपेंड आहे. आता इकडे लक्ष द्या. मला पृथ्वीराज सांगेल, पृथ्वीराज, बर तू सांग संस्कृती. कोण कोण मोठा आहे याच्यामध्ये? 5 का 7? इक्वल आहेत ते. काल एक शिकवलं होतं, एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. कशाच्याही डोक्यावर 0 असेल तर उत्तर काय होतं? एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. काल शिकवलं होतं. असं नका करू, कळलं? नीट लक्ष द्या का. कोणाची पॉवर जास्त आहे? 5⁻³ याची पॉवर काय आहे? अरे दबड्या हो, धोत्र्या हो. आता मी म्हटलं होतं, मग दुसरा एकच पर्याय उरला ना, दुसरा पर्याय का तुमच्याकडे? हा, काय लक्षात आलं? मी काल त्या पहिले शिकवलं, इंटिजर्स मध्ये शिकवलं, -3 मोठा की -2 मोठा आहे? ऑब्वियस आहे -2. म्हणजे याचा काय येणार? 1/125, बरोबर आहे. याचा काय होणार? 1/25. म्हणजे काय, एकाचे 125 तुकडे करायचे. एकाचे म्हणजे समजा एवढी दोरी आहे, एवढ्या दोरीचे 125 तुकडे मोठे येतील का फक्त 25 तुकडे वाले मोठे राहतील? ऑब्वियस आहे 25 वाले मोठे राहतील. मग याच्यात कोण मोठा आहे? हा मोठा आहे ना, हा नाही मोठा. कोण मोठा आहे? हा मोठा आहे. लक्ष असू द्या. आपण कुठे शिकतोय? लॉज ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. अजून लिहून नाही दिले, पण कसे कधी कसं कधी काय वापरायचं एक एक लाईनीत सगळं लिहून दे, टेन्शन नका घेऊ. याच्यात कोण मोठा आहे मला सांगा बरं. आता शिकवलं ना वरती, इक्वल कस काय राहतील मला सांगा. 6चे 7 तुकडे करायचे, 6चे 9 तुकडे करा. ऑब्वियस हा मोठा राहील ना. आणि तो कसा काय ते फ्रॅक्शन मध्ये शिकवणार आहे. तर लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला लिहून दिलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत. इकडे लक्ष द्या. हे कसं लक्षात म्हणायचं? आणि मागे a⁻0 इज इक्वल टू 1. याला अजून एक म्हणतात एनिथिंग रेस टू 0. म्हणजे कशाच्याही डोक्यावर 0 असला, 0 असला तर आन्सर 1 आहे. ओके, a⁻0 इज इक्वल टू 1. a⁻1 इज इक्वल टू a. काल शिकवलं ना मी, प्रत्येकाचे एक्झाम्पल घेतो. त्याच्यानंतर a⁻m
इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. म्हणा माझ्या मागे. बघून बघून म्हणायचं, बघून बघून म्हणायचं. म्हणा ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू, बोला, a raised to m minus n. A upon b bracket raised to m is equal to a raised to m upon b raised to m. काही काही लोक बोलतच नाही, फक्त असे करतात. असं नाही, व्यवस्थित बोला. a raised to minus m is equal to a 1 upon a raised to m. A raised to m is equal to, sorry, a raised to m bracket raised to n is equal to a raised to m into n. A raised to x upon y square root of a raised to x. कळालं? असं हे लर्न करून टाकायचं घरी. काय करायचं? लर्न करून टाका. आता आपण काय करूया, प्रत्येकाचे एक्झाम्पल्स घेऊया. प्रत्येकाचे काय घेऊया? एक्झाम्पल. शक्य असेल तेवढे एक्झाम्पल्स घेऊया. हे लिहिलं गेलंय तुमचं. जे घरी जो विद्यार्थी व्हिडिओ बघणार आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचं, याचा स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचे. आलं का लक्षात? व्हिडिओ स्टॉप करून. आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे, घरी एखाद्याला लक्षात नाही आलं कसं करायचं, कसं म्हणायचं, तर हे आपण बघू शकतो. घरी व्हिडिओ बघू शकतो. मी एकटा बोलतो, फक्त तुम्ही ऐकत राहायचं, म्हणजे घरी लक्षात राहील. a raised to 0 is equal to 1. a raised to 0 is equal to 1. a raised to 1 is equal to a. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. a raised to m divide a raised to n is equal to a raised to m minus n. a upon b bracket raised to m is equal to a raised to m upon b raised to m. a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. a raised to m bracket raised to n is equal to a raised to m into n. a raised to x upon y is equal to square root of a raised to x. ओके, हे लॉज आहे, हे लॉज ऑफ इंडायसिस आहे. आलं लक्षात? हे काय? लॉज ऑफ इंडायसिस. समजलं? याच्यात अजून एक लॉ आहे, तो नंतर सांगतो. आता या 8 लिहून दिलेले, या 8चे एक्झाम्पल्स घेऊया. या 8चे काय घेऊया? एक्झाम्पल्स घेऊया. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला स्क्वेअर लर्न करायला दिलेली होती, बरोबर आहे? ते आता रफ करून टाकतो, याच्यात काही घेत नाही. मी हे पहिले रफ करून टाकतो. मी तुम्हाला एक एक फॉर्म्युला विचारून त्याच्यानुसार ते घेतो. ओके, आता इकडे लक्ष. तुम्हाला स्क्वेअर लर्न करायला दिलेली होती, बरोबर आहे? स्क्वेअर लर्न करायला दिले होते, बरोबर आहे का? क्यूब लर्न करायला दिलेले होते, बरोबर आहे का? ते आता लागणार आहे. लर्न कोणाकोणाचे झाले वरात करा. गुड. बाकीच्यांनी टेन्शन घेऊ नका. बाकीचे हे जेव्हा ऑफिसर होतील, एखाद्या ठिकाणी उच्च पदस्थ असतील, तेव्हा तुम्ही त्यांच्या इथे भांडे घासायला किंवा गाडी साफ करायला किंवा टायर साफ करायला किंवा त्यांच्या घराच्या वॉचमनकीला बाकीच्यांनी राहायचे. आलं लक्षात? बाकीच्यांना काही गरज नाही, असं आपण समजूया, आहे का नाही? बाकीच्यांना काही गरज नाही. तुम्ही त्यांच्या इथं अजून काय, अजून केअरटेकर म्हणून त्यांचे लेकरं बाळ जेव्हा होतील, आहे का नाही, त्या लेकरा बाळांचं बरोबर. कारण ऑफिसर झाल्यावर लेकरं बाळांकडे एवढं नसते ना, वेळ नसतो ना. मग हे बाकीच्यांनी कामाला राहायचं त्यांच्याकडे. असू द्या.
सांग. 169 बरोबर. खाली काय बघते, डायरेक्ट पाठ द्यायचं. इकडे लक्ष. प्रश्न असा आहे की हे काय घेतले माहिती का रे? काय काल होता का तू सायंकाळच्या बॅचला होता? तुला आठवतं की एकच बॅच करायची असं सांगितलं होतं? मग बर, मग हे तुला माहिती का? स्क्वेअर आहे ना, लन आहे. बर, असू दे. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट इकडे लक्ष. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट इकडे लक्ष. त्याला काय म्हणतात? स्क्वेअर रूट. 169. 169 हा कसा लिहितात माहिती का रे? अजून हा माहिती कसा लिहितात? वरती हा असा पण लिहिला जातो. हा असा लिहा किंवा असा लिहा, एकूण एकच. किंवा आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. 169 कोणाचा स्क्वेअर आहे? 13चा स्क्वेअर रेस टू 1/2. हे जसं तसं ना, हा 13चा स्क्वेअर लिहून घेतला, हा रेस टू 1/2 बरोबर आहे. आता एक फॉर्म्युला बघितला आपण, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. बरोबर आहे ना? बघून घ्या, आहे का? माझ्या मते 6वा का 7वा फॉर्म्युला आहे बघा. 6वा का 7वा. ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू. मग इथं पण तसंच, हा ब्रॅकेटचा रेस टू म्हणजे काय? 2 इंटू 1/2. मग आपल्याला माहिती आहे 2 इंटू 1/2 म्हणजेच काय? 2 1 2/2 म्हणजेच काय? 2 1 2 2 1 2 म्हणजेच काय? 1/1 म्हणजेच काय? 1. मग 2 2 गेला म्हणजेच काय? 169 चा स्क्वेअर रूट काय आला? कळालं? कळालं का रे? मग आता तुम्ही काय करा, ज्याचे स्क्वेअर रूट निघतात असे नंबर्स लिहा. ज्याचे स्क्वेअर रूट निघतात असे नंबर्स लिहा. प्रत्येकाचे निघतात, त्याच्यात काय एवढे विशेष नाही. ठीक आहे. आता मला सांगा, 2चा स्क्वेअर रूट निघतो का? नाही. कुठं निघतो? नाही. 2चे स्क्वेअर रूट 2च आहे, बरोबर आहे, त्याचा निघत नाही. अजून कसं लिहू शकतो? 2 रेस टू 1/2 बरोबर आहे. 3चं नाही निघत, बरोबर आहे ना? काय लिहू शकतो? 3 रेस टू 1/2. पण 4चं हो काय? 2 बरोबर आहे ना? 2 रेस टू 1/2 हे असं म्हणजे असं लिहू शकतो, म्हणजेच काय? 2 हाय 4. फाईव्हचं नाही. हा हा असा लिहा, असा लिहा, असा लिहा, असा लिहा, हे एकच आहे बरं. आलं का? हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे नाही पण इक्वलच एकच आहे. 4 रुपये त्याचे वेगवेगळे, असं लिहा. 5चं याचं काही नाही. 6चं काही नाही, काहीच नाही. हे असं पण लिहू शकतो अजून. कळालं?
हे असं पण लिहू शकतो, √3 इंटू √2, √3 इंटू √2 म्हणजे काय, √6. √7 काहीच नाही करू शकत. √8 4 इंटू 2, बरोबर आहे. 4 म्हणजेच काय, √4 इंटू √2, बरोबर आहे. √4 म्हणजेच काय, 2. आता बघितलं ना, √4 म्हणजेच काय, 2. मग काय, 2√2. हा याच्या बाहेर आहे बरं का, हा याच्या बाहेर आहे, हा याच्या बाहेर आहे, कळलं. 2√2 म्हणजेच √8. एवढं सोपं नाही आहे, हळूहळू सगळं डोक्यात घुसेल, हळूहळू हळूहळू जातोय आपण. √9 म्हणजेच काय, बरोबर, 3 स्क्वेअर 1/2 म्हणजेच काय, √10 म्हणजेच काय, काही नाही, काही नाही. √5 इंटू √2 पण लिहू शकतात, म्हणजेच √10. आलं का लक्षात. 11चं काहीच नाही, असं लिहायचं. 12चं लिहू शकतो ना, काय, 4 3 12, बरोबर आहे ना. 4 म्हणजेच काय, 4 इंटू 3 म्हणजेच काय, 2√3. कळतंय का, कळतंय का, कळेल कळेल, हळू 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 कळेल. एक करा आता, इथपर्यंत ते लिहून घ्या तुम्ही, हे नाही बरं, डायरेक्ट इकडे लिहायला सुरुवात करा, रूट्स वगैरे. बोला ना. हा ना, हे बघ, √4 म्हणजे या रूटची किंमत काय आहे, 1/2. या 4 ची किंमत काय आहे, 2चा स्क्वेअर. मग काय, 2चा स्क्वेअर इंटू 1/2, 2 गेला, काय आलं, 2⁻1 म्हणजेच काय. आता इथं ते शिकवलं ना, हळूहळू सांगतो. त्याच्यात कसं आहे बघा, मॅथमॅटिक्स हा समजून घेण्याचा विषय, रटायचा नाही, हा एकदम सोपा. आता बघा, 1 महिना होत आला किंवा झाला, कधी तुम्ही माझ्याकडे पुस्तक बघितलं, कधीच नाही. पुस्तक बघायची गरजच नाही, कारण का मी ते समजून घेतलेले, रटलेलं नाही. सगळे विषय पाठ करावे लागतात, मॅथ पाठ नाही करावं लागत, ते समजावं लागतं. आलं लक्षात, टेन्शन नका घेऊ, लिहा. लिहिले गेलं मग एक्झाम्पल्स सगळ्यांचे. समजून घेत चला, समजून घेत चला. इकडे लक्ष. 400 म्हणजेच काय, 20चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, बरोबर आहे. असं लिहिलं काय ना, असं लिहिलं, 20चा स्क्वेअर म्हणजेच +1/2, म्हणजे 20 इंटू 2 इंटू 1/2. काय आलं उत्तर, म्हणजे 400 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 20. ज्याचे लन असतील त्यांना तर लगेच कळेल, म्हणजे ज्यांचे लन नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे. ज्यांचे लन आहे त्यांना काही हरकत नाही. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, स्क्वेअर रूट. आता इकडे लक्ष द्या, मी सांगितलं 49चा स्क्वेअर रूट काय आहे, 7 आहे. 49चा स्क्वेअर रूट म्हणजे असं स्क्वेअर रूट असतो, स्क्वेअर रूट म्हणजे असं, स्क्वेअर रूट म्हणजे कसं असतो, असं. 27चा क्यूब रूट कसा असतो, हा असा लिहा, हा असा लिहा, आणि 27चा क्यूब रूट आहे 3. मग बघा ना, 3 इंटू 3 इंटू 3, 3 3 9, 3 27. अलग अलग क्यूब रूट काय आहे, 3.
ह्या गोष्टी तुम्हाला क्यूब रूट, स्क्वेअर रूट ह्या गोष्टी कळायला हव्या. स्क्वेअर जसे कळाले, ज्यांचे ज्यांचे स्क्वेअर आणि क्यूब लर्न असतील त्यांना लगेच कळेल, आहे काय नाही. क्यूब कोणाचे लर्न झाले बरं? 30 पर्यंत सांगितले तर का 25? हा, मग उद्या मला लर्न द्यायचं. उद्या पुन्हा याच्यात आपण शिकूया. आता बरं, याच्यात अजून पुढचे एक्झाम्पल्स घेऊया. बघा, याची किंमत काय? नाही. हा कोणाचा फॉर्म्युला? ए रेस टू 1 इज इक्वल टू ए. बोला काय उत्तर येईल? A1. Anything raised to 0 is also 1. इथं 1, इथं 1, इथं कळलं. एनिथिंग रेस्ट टू 0 इज ऑल्सो 1. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता लिहून दिलाय? a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. इकडे लक्ष द्या. 2 raised to 5 into 2 raised to 7 is equal to काय येईल? 2 raised to 5 plus 7 म्हणजे 2 raised to काय? 12. मग 2 into 2 into करत बसत. किती होईल? काय? समजताय? आता मल्टिप्लिकेशन a raised to m divided by a raised to n is equal to a raised to बरोबर आहे. 9 raised to 4 divided by 9 raised to 3, 9 raised to 4 minus 3 म्हणजेच काय? 9 raised to 1 म्हणजेच काय? 9 येतं. कळतंय का? 25 raised to 5 divided by 25 raised to 3 काय येईल रे? 25 minus 3. लर्न पाहिजे ना ते तुमचं. and 6 raised to 9 minus 6. 6 raised to किती? कळतंय? मग 6 चा क्यूब तुम्ही लिहू शकता. किती तो 6 चा क्यूब? 216. बरोबर आहे. 216. काय? समजताय? राईट करा. राईट. हो. तर पुढे असं एक्झाम्पल आहे, म्हणजे की असा फॉर्म्युला आहे. a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू a रेस टू m अपॉन b रेस टू m. असं जर राहिलं तर कसं करायचं? तर कसं करायचं? बरोबर. व्हेरी गुड. कसं? 5 चा स्क्वेअर अपॉन 7 चा स्क्वेअर म्हणजेच काय? 25 अपॉन. समजलं? हे म्हणजेच हे. कळालं?
कसं राहील 9^3 7^3 कोणता फॉर्म्युला a/b ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू a/m डिवाइड बाय b/m. हा बोला 9 चा क्यूब ये क्यूब 343 कसं 343 कन्फ्यूज नाही व्हायचं. क्यूब 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 कसं काय स्क्वेअर आहे. हा काय येईल मग क्यूब. आता बघा 2 वाला कोण होता अजून कोण होता क्यूब क्यूब 7 चा क्यूब 3 4 3 त्याचं उत्तर आहे. कळालं. नेक्स्ट 2^4 अपॉन 7^4 बोला 8 कसं काय 4 टाइम 2 × 2 × 2 × 16 बरोबर टोटल 7^4 7^4 म्हणजे कसं सोपं ना करायचं 49 × 49 करायचं. तेव्हा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता 7 चं काय आलेलं आहे 343 आलेले आहे बरोबर आहे. त्याला 7 ने मल्टिपल आहे. आलं लक्षात. हाऊ मेनी टाइम्स 7 4 टाइम्स 7 × 7 × 7 × 7 विच इज 7^4. क्लिअर दॅट हे कळलं का. अडचण आहे का. हे तिघं एक्झाम्पल राईट करायचं. मी 3 एक्झाम अजून देतो तुम्हाला. Yes, of course. कोणी कोणाला दाखवायचं नाही आणि कोणी कोणाचं बघायचं पण नाही आणि पूर्ण आन्सर असे सॉल्व करायचे. चलो राइट करो जल्दी फटाफट करा.